तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान कधी? कर्जाची वेळेवर परतफेड करणारे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। पोखरा योजनेत कळमेश्वर तालुक्यातील 32 गावांची निवड, गाव स्तरावर ग्राम कृषी विकास समिती स्थापन। गडचिरोली जिल्ह्यात 532 गावातील शेतीला आता मिळणार संजीवनी, उत्पादन वाढीसाठी पाऊल। कृषी संजीवनी योजना पाहणी करून कृषी विभाग बनवणार विकास आराखडा। नागपूर जिल्ह्यात सोयाबीनचे करायचे काय? बारदाना अभावी 30% खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आज मुदत संपणार। सोयगाव विभागात 5 गावांमध्ये होणार सोलार वीज निर्मिती। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, 182 मेगावॅट वीज निर्मितीचे शासनाचे लक्ष। गंगापुरातील शेतकऱ्यांना 5.63 कोटी रुपयांच्या ठिबकच्या अनुदानाची प्रतीक्षा। कापसाची साठवणूक बनते आरोग्यासाठी घातक, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा। त्वचा रोगाची बाधा, अंगाला सुटते खाज, किडीचे प्रमाण वाढले। गोंदिया जिल्ह्यात मागितले 416 कोटी, मिळाले मात्र 162 कोटी रुपये। चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची कोंडी कायम, 551 कोटी रुपयांची धान खरेदी। जाफराबाद तालुक्यात 21,000 निराधारांना मिळणार मानधन। संक्रांतीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 महिन्यांचे मानधन जमा होणार। डीबीटी यंत्रणेने मानधन जमा होण्यास अडचणी। मधमाशांचे पोळे अघोरीपणे नष्ट करणे महागात पडणार। आग लावून किंवा कीटकनाशक फवारून नष्ट कराल तर बसेल जबर दंड। शेतकऱ्यांच्या घामावर पीजीआर कंपन्यांची छमछम, लुटीचा गोरखधंदा। सांगली जिल्ह्यात कंपन्यांकडून होते वार्षिक 800 कोटी रुपयांची उलाढाल, द्राक्ष बागायतदार टार्गेट। शासन म्हणते शेतमालाला हमी भाव, पण बाजारात मिळतोय कमी दर। बाजार समित्यांमधील चित्र, सोयाबीन, तूर, कपाशीला भाव कमी। हंडरगोळी बाजारात 3.5 लाखांची बैलजोडी, देवणी जातीची बैलजोडी ठरते लाख मोलाची। राज्यासह परराज्यातून पशुधन दाखल। जळगाव जिल्ह्यात 6 महिन्यांमध्ये 40,000 लाडक्या बहिणींनी खाती उघडली। डाक कार्यालयात महिलांची खाते उघडण्यासाठी गर्दी। काटेपूर्णातून 10,000 हेक्टरवर सिंचन, शेतकऱ्यांना दिलासा। हरभरा, गहू, टरबूज, केळी, कांदा पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली। बँकांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड काढा, अन्यथा आंदोलन करू। बँकांनी मनमानी थांबवावी, देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांची मागणी। काळा बंधारा प्रणालीमुळे 500 एकरला सिंचनाचा लाभ। तुळीसाड व गुजरहाट शिवारासाठी वरदान, जलपातळी वाढण्यास मदत। हातगावला पहिले आवर्तन सुटले। मिरचीच्या दरात मोठी घसरण, नांदुरबार बाजार समितीत आवक वाढल्याचा परिणाम। भडगाव विभागात केळी नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। 7,43,000ची रक्कम, 8 गावातील 79 शेतकऱ्यांना लाभ। रिसोड बाजार समितीत होणार चिया भुईमुग खरेदी। चिया भुईमुग उत्पादकांना दिलासा, सभापती विष्णुपंत भुतेकर यांची माहिती। तालुक्यात 970 हेक्टरवर चियाची लागवड। नगर तालुक्यात 20,000 हेक्टरवर कांद्याची लागवड, शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा। मजुरीचे दर वाढल्याने खर्चही वाढलाय। अमरावती बाजार समितीत कलिंगडाची 250 क्विंटल आवक। सिबिलमुळे शेतकरी कर्जापासून वंचित। अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामात केवळ 30% पीक कर्ज वाटप, शासनाच्या जाचकटींचा परिणाम। रब्बी हंगामात दरवर्षीच कमी कर्जाचे वितरण होते। कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांनी झटकले हात, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, कोकाटे यांची माहिती। नाशिक जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी उरली नावापुरतीच, जाचकटी ग्रेडरची मनमानी। तसंच वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारली जात असल्यामुळे खरेदी केंद्रांची डोकेदुखी वाढली। जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळेना, शासनाने कंपनीकडे हप्ता भरला नसल्याची ओरड। योजनेचा मोजक्या शेतकऱ्यांना लाभ। बारदाण्याअभावी सोयाबीन खरेदी रखडली, केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। साखरखेडा येथील चित्र, आवक वाढली, बारदाना मिळतोय कमी। राज्यातील 24,88,000 लाडक्या बहिणींना मिळाले 3 मोफत सिलेंडर। अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आकडेवारी जाहीर।
भाववाढीची प्रतीक्षा करून थकले शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी काढले। वाशिम जिल्ह्यात बाजारात दिवसेंदिवस आवक वाढली। कारंजा बाजारात सर्वाधिक आवक। ऊस तोडणी टोळ्या मिळेना, ऊसाला फुटले तुरे आलेल्या ऊस तोडणीसाठी मजुरांची टाळाटाळ। परतूर तालुक्यातील ऊस उत्पादक चिंताग्रस्त। वारस नोंदीही आता होणार ऑनलाईन। तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही। बाळासाहेब ठाकरे कृषी योजनेचा शुभारंभ। शेतकरी गटाने पिकवलेला कापूस जिनिंग प्रेसेसकडे रवाना। तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा। एकूण 550 क्विंटल कापूस फॅक्टरीत। विधानसभेपूर्वी देणार शेतकऱ्यांना कर्जमाफी। हसन मुश्रीफ यांची ग्वाही। बहिणींना पैसे देणारच। पीएम किसान व निराधार लाभार्थ्यांचे अनुदान आठवडाभरात मिळणार। आमदार विजयसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या बैठकीत निर्णय। सुरेश धसांनी बीडला बदनाम केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडे यांचा गाणाघात। सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालंय, अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर टीकेची तोफ डागली। हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळता आले असते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। निर्यात क्षमता 15 वरून 25% वाढवणार। कापूस, केळी, मका व प्लॅस्टिक निर्यातीसाठी शासनाचे प्रोत्साहन। पतीसह सासऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करणे म्हणजे क्रूरता। कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला स्पष्ट नकार। कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं। अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी संभ्रमात। आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। महायुतीचं सरकार आलं म्हटल्यावर आता आपली कर्जमाफी होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं। मात्र अर्थ खातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपण असलं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणत कर्जमाफीपासून हात झटकलेत। त्यामुळे महायुतीत चाललंय काय आणि यात शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात 3 दिवस लिलाव बंद। कांद्याच्या दरात दररोज घसरण सुरूच। शनिवारी 450 ट्रक कांद्याची आवक। सरासरी दर 1,500च्या आत। आता आरटीओच्या 35 सेवा घरबसल्या मिळणार। 85 सेवा ऑनलाईन पद्धतीने। फेसलेस सेवांकरता आता आरटीओ जाण्याची आवश्यकता नाही। पश्चिम विदर्भातील करडई सूर्यफुलाची लागवड घटली। तीळ आणि जवसाची लागवड मात्र वाढली। दरसोड धोरणांचे परिणाम। फिक्स व्याजदराने कर्ज देणे बँकांना बंधनकारक। आरबीआयची खुशखबर, ग्राहकांच्या लुटीला लगाम लागण्याची शक्यता। व्याजदर पर्यायात बदल करण्याचे ग्राहकांना स्वातंत्र्य। मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली। उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल। अशक्तपणा असल्याची तक्रार। वाल्मिक कराड वगळता सर्व आरोपींना लावला मोका। खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने वाल्मिकला मात्र मोका नाही। आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार। वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात फरियाद। बंदुकीच्या धाकाने संपत्ती बळकावल्याचा आरोप। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।